मालवणमध्ये शिंदेंकडून पैशांचं वाटप करण्यात आलंय। 2 बॅगांमधून रात्रभर पैशांचं वाटप झालं असा आरोप केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक यांनी। शिवसेना भाजपकडून पैसे वाटप होत आहे आणि नाईक यांनी हा आरोप केलाय। मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कुठलीही घोषणा केली नाही, मात्र येताना त्यांनी आणलेल्या 2 जड बॅगा पैशांच्या होत्या आणि त्या पैशांचं रात्रभर वाटप झालेलं आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केलाय। एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेवर गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केलाय। भाजपवर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजप हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। लोकसभा विधानसभा निवडणुका पैसे वाटूनच हे लोक जिंकलेत असा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय। साहेब, आपण एक सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल केलाय आणि एकनाथ शिंदे सुद्धा पैसे घेऊन असा आरोप केला, काय सांगा? मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणजे परवाच सभा माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काही बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते। तर मालवणमध्ये पैसे वाटप होते। राऊतांनी सुद्धा शिंदेंवर हा निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलं या संदर्भात ते एकदा आपण पाहूया। सोशल मीडियावर संजय राऊत यांनी व्यक्त होताना आरोप केलेत, गंभीर आरोप त्यांनी केले आणि शिंदेंवर निशाणा राऊतांनी साधलाय। शिंदे मालवणमध्ये आले, येताना बॅगेतून काय आणलं? मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेनं उत्तर। याआधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या। लोकशाहीची ऐशी की तैशी, जय महाराष्ट्र, संजय राऊत यांनी हे ट्विट केलंय।